समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. भारती विद्यापीठाच्या न्यू सेकंडरी स्कूल नेरली येथे शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीची भव्य दिंडी अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सोहळ्यात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश पाटील, सर्व सदस्य, शिक्षक, पालक संघाचे उपाध्यक्ष व सदस्य, माता पालक संघाचे उपाध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक बीजे मस्के तसेच शिक्षक वृंद यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. दिंडीमध्ये अभंग गायन, टाळ, पखवाज, वीणा, झांज, लेझिम, ढोल आणि ताशांच्या गजरात परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. शाळेतून निघालेल्या या दिंडीने ग्रामप्रदक्षिणा केली. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरली आणि उर्दू प्राथमिक शाळा नेरली येथील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मारुती मंदिरासमोर पार पडलेल्या पारंपरिक रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. दिंडीद्वारे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश पाटील, सदस्य देवेंद्र शिंदे, उद्योगपती अजित मोळी, कडेगावच्या माजी सभापती सौ क्षीरसागर मॅडम तसेच अपशिंगे कोतावडे आणि नेरली येथील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. दिंडी सोहळ्याची सांगता महाआरतीने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना हरिओम भजनी मंडळ, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश पाटील तसेच कैलासवासी विलास बाबूराव मुळीक यांच्या स्मरणार्थ श्रीमती उषा मुळीक यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत समाजात भक्ती, संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृतीचा संदेश अशा उपक्रमातून अधिकाधिक रुजवण्याचे आवाहन केले. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.